समाचार अब तक, सत्य का साहस। केंद्रीय एजन्सीज आहे, ईडी आहे, सीबीआय यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्रास द्यायचा, त्यांच्यावर कारवाई करायची, या पद्धतीनं या केंद्रीय एजन्सीजकडनं ईडी सीबीआयकडनं जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा, या पद्धतीनं सर्व कारवाया ह्या चालू आहेत। जी काही रोहित पवारांवर आज जी काही संबंध त्याला आला, त्या पद्धतीनं ते ईडी कार्यालयात जाणार आहे, आपले सर्व कागदपत्र तिथे दाखवणार आहेत। पण हे सर्व मी सांगितलं की हे सर्व ठरवून चाललेलं आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही दिल्लीला जा, तिथे केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा। तिकडे पश्चिम बंगालमध्ये गेला, ममता दीदी आहेत, त्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा। झारखंडमध्ये तुम्ही गेलात तर झारखंडच्या मुख्यमंत्री त्यांना त्रास द्यायचा। राजस्थान, अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सरकार आहे की विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करत आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे। सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण रोहित पवार यांच्या पाठीशी आहे। आदरणीय शरद पवार साहेब असो, जयंत पाटील असो, सुप्रियाताई असो, जितेंद्र आव्हाड असो, सर्व मंडळी जे आमचं सहकारी आहे, एक तरुण आमदार आमचा आहे, त्याचे आम्ही सर्व पाठीशी आहे। कोणी चांगलं काम करतो, जो कोणी प्रभावीपणे समाजामध्ये जातो, जो कोणी सरकारच्या विरोधी भूमिका घेतो, त्याला टार्गेट करण्याचं काम आहे। संघर्ष यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली। 800 किलोमीटर ते पायी चालत आलेत आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहेत, त्यांनी ते प्रश्न तिथे सरकारसमोर मांडलेत। म्हणून हे जे सर्व मंडळी कोणतीही काँग्रेसची असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, आता शिवसेनेचे अनेकांना आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्रास देणं चालू आहे। अशाच पद्धतीचा त्रास मलासुद्धा दिला, संजय राऊत साहेबांना दिला, नवाब मलिकांना दिला। जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पद्धतीने त्रास द्यायचे याबद्दल चालू आहे। पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत। ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते 100% सहकार्य करतील। प्रयत्न केला 4 वर्षापूर्वी की शरद पवार साहेबांना ईडीचा नोटीस पाठवला, म्हणजे सुरुवात त्यांनी केली शरद पवार साहेबांपासून की त्यांना ईडीचा नोटीस पाठवला। जेव्हा शरद पवारांनी सांगितलं मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन माझा जबाब देईल आणि त्यांनी जायची तयारी केली आणि संपूर्ण मुंबई बंद व्हायची वेळ आली, लाखो लोक रस्त्यावर आले, त्यावेळेस स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त राज्य शासनाकडनं पवार साहेबांकडे गेले, मिस्टर बर्वे, पोलीस आयुक्त बर्वे साहेब स्वतः माननीय शरद पवार साहेबांना भेटले आणि त्यांनी हात जोडून त्यांनी विनंती केली की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये कृपा करून जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अशा पद्धतीची विनंती केल्यामुळे पवारसाहेब गेले नाहीत। म्हणजे सुरुवात त्यांनी पवारसाहेबांपासून केली, पण पवारसाहेबांनंतर त्यांनी एक नेते, आमचे राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते, काँग्रेसचे नेते यांना एकेकाला टार्गेट करण्याचं काम चालू आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक तरी नेता, एक तरी कार्यकर्त्यावर कारवाई केली का यांच्या एजन्सीनी? एक नाव सांगा मला की भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यावर त्यांनी कारवाई केली। फक्त विरोधकांना टार्गेट करायचं। आणि ईडीला तुम्हाला माहिती आहे, ईडीला इतके जास्ती अधिकार आहेत की ते कोणालाही अरेस्ट करू शकतात। तुम्ही नंतर आपली बाजू कोर्टामध्ये मांडत बसा आणि ईडीमध्ये बेल झाली तर ईडीमध्ये अरेस्ट झाल्यानंतर 1 वर्ष बेल होत नाही। त्याच्यामुळे ईडीचा धाक जास्ती दाखवतात, ईडीच्या कारवाई जास्ती करतात। अशा पद्धतीनं विरोधकाचं तोंड दाबण्याचं काम, तोंड बंद करण्याचं काम सरकारने करू नये, हे योग्य नाही। ही जनता, महाराष्ट्रातील जनता नाही, भारतातली जनता उघड्या डोळ्यांनी गेल्या 3-4 वर्षापासून हे सगळं पाहत आहे। जशा निवडणुका जवळ येतील तशा या ईडी सीबीआयच्या कारवाईला वेग येईल। अनेक लोक घाबरून तिकडे जाऊ शकतात, जे अनेक गेलेत। त्याच्यामुळे आपल्या विरोधकांना घाबरायचं, पण आम्ही खंबीर आहे, आम्ही संपूर्ण
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष खंबीर आहेत. किती यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचं जे काम आहे आम्ही ते नेटाने करत राहू. तेच किती आमदार फुटतात निवडणुकीच्या पाहत राहा. हे जेवढे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे ना, सर्वात जास्ती अस्वस्थ जर असतील, आता खाजगीमध्ये आमच्या विधानसभा अधिवेशनाच्या भेटतात, आज सर्वात जास्ती जर अस्वस्थ असतील किंवा नाराज असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं म्हणणं एकच आहे की बाहेरून आले आणि पहिल्या पंक्तीत बसले, मंत्री झाले आणि आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमदार आहे पण आमचा नंबर अजून पंक्तीमध्ये जेवायला लागला नाही. त्याच्यामुळे आज सर्वात जास्ती नाराज जर कोणते आमदार असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यांनी त्यांची काळजी घ्यावी.